विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, आरटी, महाज्योती अशा वेगवेगळ्या संस्थांचे आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। परंतु ही मुदतवाढ कोणाला देण्यात आलेली आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डिटेल्समध्ये माहिती सांगेल आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर विद्यार्थी मित्रांनो, इथून मागे या ठिकाणी बार्टी, TRTI, आरटी, महाज्योती आणि सारथी अशा वेगवेगळ्या संस्थांमार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया चालू होती। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही मागील या ठिकाणी सूचनेनुसार 20 ऑगस्ट होती। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आज म्हणजेच 28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि पुन्हा ही मुदतवाढ कोणाला भेटलेली आहे डिटेल्समध्ये माहिती सांगू। तर हे परिपत्रक कोणी प्रसिद्ध केलेले आहे तर TRTI म्हणजेच आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले आहेत ते देखील सांगेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आता सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट तुम्हाला इथं सांगून घेतो। आज तारीख आहे 28 ऑगस्ट आणि आजच याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। नवीन तारीख किती आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो। आता या ठिकाणी बघू शकता, इथं डायरेक्ट महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला जो तारीख सांगून घेतो आणि बदल काय आहे हे सांगतो। आता इथे बघू शकता, तरी सामायिक प्रवेश परीक्षा 2025 करिता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस लिंक मुदतवाढ कधीपर्यंत आहे तर 4/9/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी। आता हे परिपत्रक कोणी प्रसिद्ध केलेले आहे तर TRTI ने प्रसिद्ध केलेले आहे। फक्त या संस्थेसाठी मुदतवाढ झालेली आहे की नाही हे अजून या ठिकाणी कन्फर्म झालेले नाही, ते या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवरती कळवले जाईल। आता बदल काय झालेला आहे मी तुम्हाला इथे सांगून देतो। पहिल्यांदा वाचून घेतो, तुम्ही सांगा, वाचून घ्या, समजून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांगतो। आता इथं बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या युवक युवतींना म्हणजेच महिला पुरुषांना विविध स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते। यामध्ये UPSC नागरी सेवा, MPSC राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्याय सेवा, राजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षा, बँक, रेल्वे, LIC व लिपिक वर्गीय पदांकरिता परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता व परीक्षा, पोलीस व सैन्य इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण समावेश असते। आता याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट इथं खाली दिलेला आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, सन 2024-25 करिता उपयुक्त विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण क्रमांकांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहे। त्यानुसार ज्या उमेदवारांनी पूर्व आदिवासी म्हणजे याच्या अगोदर ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी बघू शकता, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI मधील कोणत्याही पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला असेल अशा उमेदवारांना काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने हायर एज्युकेशन एक्झामिनेशन दुबार लाभ घेण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। त्याचप्रमाणे काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने हायर एक्झामिनेशन येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा कार्यक्रमाकरता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी तुलनेने कमी काठिण्य पातळी पूर्वी प्रशिक्षण लाभ घेतला असला तरी संबंधित विद्यार्थ्यास प्रवेश पात्र प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली आहे। आता एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला समजून सांगतो, सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो। याच्यामध्ये फक्त TRTI साठी मुदतवाढ झाली आहे की नाही हे स्पष्ट होत नाही। विविध सर्व संस्थांना देखील लाभ म्हणजे यामध्ये मुदतवाढ होऊ शकते, परंतु याच्यामध्ये फक्त TRTIचा उल्लेख करण्यात आलेला आहे। सर्व संस्थांना मुदतवाढ झाली आहे की नाही येथे हे स्पष्ट झालेले नाही। आता मेन मुद्दा सांगतो, 4 सप्टेंबरपर्यंत आज तारीख आहे 28 ऑगस्ट, 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ झालेली आहे। TRTI म्हणजेच फक्त ST कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात। बाकीच्या संस्थांना वाढ झालेली आहे की नाही याच्यामध्ये स्पष्ट होत नाही। टेलिग्राम ग्रुपवरती आपण स्पष्ट याच्याबद्दल माहिती सांगतो। आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आधी काय होतं, TRTI सोडता म्हणजेच या ठिकाणी आदिवासी विकास संस्था आहे ती सोडता म्हणजे बार्टी, TRTI, महाज्योती आणि सारथी या सर्व संस्थांना आधी जर लाभ घेतला असेल
आधी जर लाभ घेतला असेल तर पुन्हा लाभ घेता येत होता, परंतु TRTI आदिवासी संशोधन संस्थेला लाभ घेता येत नव्हता. आता या ठिकाणी या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितले आहे की लाभ घेता येऊ शकतो, परंतु तो कसा लाभ घेता येतो हे सांगतो. आता इथं स्टार करून एक पॉईंट लिहितो. इथं लिहितो या ठिकाणी पोलीस भरती. पोलीस भरतीला एखाद्या विद्यार्थ्यांनी अगोदर लाभ घेतला असेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी पुन्हा पोलीस भरतीचा लाभ घेता येणार नाही. पण आता समजा स्टार करून दुसरा पॉईंट लिहितो, पोलीस भरतीपेक्षा उच्चतम म्हणजे चढत्या क्रमाने MPSC, LIC, बँकिंग वरच्या लेवलच्या पोस्टसाठी तुम्ही पुन्हा एकदा लाभ घेऊ शकता. म्हणजे जर आधी मागील वर्षी पोलीस भरतीसाठी तुम्ही लाभ घेतला असेल तर यावर्षी पोलीस भरतीसाठी लाभ घेऊ शकत नाही, परंतु पोलीस भरतीपेक्षा मोठ्या पदासाठी लाभ घेऊ शकता. उदाहरणार्थ रेल्वे भरती, बँकिंग भरती, MPSC, PSI अशा जेवढ्या पण, कारण याच्यामध्ये सर्वच परीक्षा ज्या पोलीस भरतीपेक्षा मोठी आहे. फक्त तुम्ही समजा आधी मी या ठिकाणी बँकिंगचा लाभ घेतला आहे तर यावेळेस MPSCचा लाभ घेऊ शकतो. आधी छोट्या एक्झामचा लाभ घेतला असेल तर त्याच्यापेक्षा मोठ्या एक्झामचा लाभ घेऊ शकतो. आणि तुम्ही हे अर्ज या ठिकाणी 4/9/2025 पर्यंत म्हणजेच 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरू शकतात. आता बाकीच्या कॅटेगरींना मुदतवाढ झालेली आहे की नाही हे नंतर स्पष्ट होईल आणि सर्व माहिती टेलिग्राम ग्रुपवरती टाकली जाईल. अजूनही जर टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.